आता एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे सत्ता स्थापनेच्या हालचालींमधला जो एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर पडणार आहे अशी सूत्रांची माहिती 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापनेची शक्यता आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची दिल्ली भेट देखील अजून बाकी आहे। 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापनेची शक्यता आहे। सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर पडण्याची सूत्रांची माहिती आहे। 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापनेची शक्यता आहे। महायुती सरकारचा जो शपथविधी आहे तो मुंबईत होणार आहे, मात्र त्याआधीचं सर्वात मोठी बातमी आता समोर येते ती म्हणजे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपद मिळणार, त्यानंतर शिंदे शिवसेनेला 12 मिळणार आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 10 मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे। सूत्रांची ही माहिती आहे। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला देखील महत्त्वाचा आहे। सर्वाधिक 132 जागा भाजपला मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना सर्वाधिक 21 मंत्रिपद मिळणार आहे। आपण नाव पाहू। भाजपचे आमदार आहेत 132, त्यामुळे त्यांना मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येणार आहेत 21। शिंदे सेनेचे आमदार आहेत 57, त्यांच्या वाट्याला 12 मंत्रिपद येतील आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत एकूण 41 आणि मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येणार आहेत 10। आता एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे सत्ता स्थापनेच्या हालचालींमधला जो एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर पडणार आहे अशी सूत्रांची माहिती 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापनेची शक्यता आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची दिल्ली भेट देखील अजून बाकी आहे। 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापनेची शक्यता आहे। सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर पडण्याची सूत्रांची माहिती आहे। 27 किंवा 28 तारखेला सत्ता स्थापनेची शक्यता आहे। महायुती सरकारचा जो शपथविधी आहे तो मुंबईत होणार आहे, मात्र त्याआधीचं सर्वात मोठी बातमी आता समोर येते ती म्हणजे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपद मिळणार, त्यानंतर शिंदे शिवसेनेला 12 मिळणार आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 10 मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे। सूत्रांची ही माहिती आहे। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला देखील महत्त्वाचा आहे। सर्वाधिक 132 जागा भाजपला मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना सर्वाधिक 21 मंत्रिपद मिळणार आहे। आपण नाव पाहू। भाजपचे आमदार आहेत 132, त्यामुळे त्यांना मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येणार आहेत 21। शिंदे सेनेचे आमदार आहेत 57, त्यांच्या वाट्याला 12 मंत्रिपद येतील आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत एकूण 41 आणि मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येणार आहेत 10।